नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। एक्सरसाइज 1.2 कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरची आपण स्टार्ट केलेली। क्वेश्चन नंबर 1, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर। तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत। आपण क्वेश्चन नंबर 3 पासून या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत। तर कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे। मग बघा कसा स्क्वेअर रूट फाइंड करणार आपण। लेट 1 + 4√3i इज इक्वल टू a + ib। तर दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला। मग त्याचं स्क्वेअर रूट आपण कन्सिडर करूया a + ib हे आहे, असं सुरुवातीला आपण सपोज केलं। मग आहे तर a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल आपल्याला। मग फाइंड करूया a आणि b। तर काय कसं फाइंड करणार बघा, दोन्ही साईडचा स्क्वेअर करू, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड। 1 + 4√3i होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a + ib होल ब्रॅकेट स्क्वेअर। स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल। 1 + 4√3i इज इक्वल टू याचं एक्सपान्शन करायचं, a² + 2abi + ib स्क्वेअर। 1 + 4√3i इज इक्वल टू a² ॲज इट इज। i² ची व्हॅल्यू काय असते, -1। -1 × b² - b²। म्हणजे हा रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेतले आपण आणि इमॅजिनरी पार्ट एका ब्रॅकेटमध्ये। 2abi किंवा ब्रॅकेट नाही दिलं तरी चालेल इथं। तर बघा आता राईट हँड साईडला रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट, लेफ्ट हँड साईडला रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट। आता दोन्ही काय करू आपण, इक्वेट करू। बघा इक्वेटिंग रियल and imaginary parts we get मग काय बघा, 1 इज इक्वल टू a² - b² कॉल्ड इक्वेशन फर्स्ट। आता 2ab इज इक्वल टू 4√3। आता याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण। याला सिम्प्लिफाय करण्यासाठी b ची व्हॅल्यू काढूया। b इज इक्वल टू 4√3 डिवायडेड बाय 2a। हा 2a मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला, बेग बे बेदोनी 4। b इज इक्वल टू 2√3 डिवायडेड बाय a। याला इक्वेशन सेकंड म्हणू आपण। आता इक्वेशन 1 आणि 2 सायमल्टेनियसली आपण सॉल्व करूया। आता यांना कसं सॉल्व करणार, तर बघा b ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण। a² - b मीन्स 2√3 डिवायडेड बाय a होल ब्रॅकेट स्क्वेअर। ब्रॅकेटचा स्क्वेअर का, तर b चा स्क्वेअर आहे म्हणून। आणि इज इक्वल टू काय आहे, 1 आहे, इज इक्वल टू 1। मग बघा a² - 2² 4 √3 चा स्क्वेअर 3, कारण की स्क्वेअर रूट कॅन्सल झाला। a² ॲज इट इज इक्वल टू 1। म्हणजे या ब्रॅकेटचा प्रत्येक टर्मचं स्क्वेअर करून घेतलं आपण ब्रॅकेटमधल्या। टोटल इक्वेशनला a² ने मल्टिप्लाय करतोय मी, a² × a² a⁴ मायनस इथे a² ने मल्टिप्लाय केलं तर a² कॅन्सल, 4 × 3 = 12 12 इज इक्वल टू, आणि इथे a² ने मल्टिप्लाय करायचे, a² × 1 a², a⁴ आहे त्याला मी लिहितो a² होल ब्रॅकेट स्क्वेअर, प्लसचा a² लेफ्ट साईडला -a² आणि हा -12 ॲज इट इज इक्वल टू 0। तर बघा मी इथं काय करतोय, a² रिप्लेस करतोय, म्हणजे पुट करतोय। पुट a² इज इक्वल टू x पुट करू थोड्या वेळासाठी सॉल्व करण्यासाठी, आणि पुन्हा लास्टला रिप्लेस करू। तर बघा a² म्हणजे x, तर x² मायनस a² मीन्स x -12 इज इक्वल टू 0। तर काय भेटलं आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं। 10th स्टँडर्डला तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर स्टडी केलेला आहे, त्याचे रूट कसे काढायचे तुम्हाला माहिती आहे। x² चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असतो, तर कॉन्स्टंट आणि x² चा कोएफिशियंट यांचं मल्टिप्लिकेशन -12 × 1 -12, मल्टिप्लिकेशन केलं तर -12 यायला पाहिजे, आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर -1 यायला पाहिजे। असे 2 फॅक्टर सांगा। तर त्याचे 2 फॅक्टर काय येतील, 4 × 3 = 12, परंतु -12 पाहिजे, आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर -1 यायला पाहिजे, म्हणजे इथं मायनस द्यावं लागेल। म्हणजे 3 मधनं 4 गेल्यावर -1 राहील, आणि -4 × 3 -12। तर हे त्याचे -4 आणि 3 हे फॅक्टर असतील। तर बघा x² मिडल टर्मला स्प्लिट करायचं, -4x
प्लस 3x मायनस 12 इज इक्वल टू 0. तर पहिल्या दोन टर्ममधनं आपण x कॉमन काढू शकतो. तर ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 4. दुसऱ्या टर्ममधनं आपण 3 कॉमन काढू शकतो. तर x मायनस 4 इज इक्वल टू 0. तर x मायनस 4 आपण कॉमन काढू शकतो. x मायनस 4 जर कॉमन काढला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता या दोन्हीचा प्रोडक्ट कधी 0 असेल, दोन्हीपैकी एक ब्रॅकेट 0 असेल तरच दोन्हीचा प्रोडक्ट 0 असेल. तर बघा x मायनस 4 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 4 मायनसचा 4 राईट साईडला प्लसचा झाला और x इज इक्वल टू प्लसचा 3 राईट साईडला मायनसचा 3 झाला. तर आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या, परंतु आपलं मूळचं इक्वेशन ए मध्ये होतं. तर रिप्लेस करू आपण एक्सच्या ऐवजी ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 और ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 3. बट ए बी जे आपण सुरुवातीला ए बी पुट केलेले आहेत, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. तर हे काय येतं, रियल नंबर आहेत. मग आपल्याला रियल नंबर घ्यावा लागेल, कॉम्प्लेक्स नंबर नाही चालणार. मग इथं पहा, बट इथं पण सांगू परत एकदा, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर हे असेल तर इथं काय लिहिणार मग आपण, ए स्क्वेअर नॉट इक्वल टू मायनस 3. तर हे चालणार नाही आपल्याला. मग काय चालेल आपल्याला, तर देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 ही व्हॅल्यू चालते. मग आपल्याला एच्या व्हॅल्यू काढायच्यात. एच्या व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ. ए स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4, स्क्वेअर रूट कॅन्सल, ए इज इक्वल टू 4चा स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 2. ही एची व्हॅल्यू भेटली आपल्याला. ओके, मग एची व्हॅल्यू काय भेटली, प्लस ऑर मायनस 2. तर 1 बाय 1 आपण सॉल्व करूया. इफ ए इज इक्वल टू प्लस 2, सुरुवातीला प्लस 2 घेतली एची व्हॅल्यू. देन आता इक्वेशन 2 मध्ये पुट करायची एची व्हॅल्यू. इक्वेशन 2 मध्ये हे पहा, तर मग आपल्याला बीची व्हॅल्यू भेटेल. बी इज इक्वल टू 2 टाइम्स रूट 3 डिवायडेड बाय ए. ए मीन्स 2 कॅन्सल, रूट 3 म्हणजे बीची व्हॅल्यू रूट 3 भेटली. इफ ए इज इक्वल टू मायनस 2 देन बी इज इक्वल टू 2 रूट 3 डिवायडेड बाय ए. ए मीन्स मायनस 2, 2 कॅन्सल, मायनस रूट 3. एची व्हॅल्यू प्लस 2 असताना बीची व्हॅल्यू रूट 3 भेटली. एची व्हॅल्यू मायनस 2 असताना बीची व्हॅल्यू मायनस रूट 3 भेटली. तर आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू काढल्या त्या इथं पुट करूया. मग बघा, अंडर रूट 1 प्लस 4 रूट 3 आय इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट. पहिल्यांदा एची व्हॅल्यू 2 असताना बीची व्हॅल्यू काय भेटली, रूट 3 आय नंतर लिहितो. और ह्यालाच और मध्ये लिहिता येईल. एची व्हॅल्यू मायनस 2 असताना बीची व्हॅल्यू मायनस रूट 3 आणि हा आय, दोन्हीला एकत्रित असं लिहिता येईल. या दोन्हीला प्लस और मायनस 2 प्लस रूट 3 आय हे फायनल आन्सर. कशाचं, ह्या स्क्वेअर रूटचं. इट इज अ व्हेरी सिम्पल. अशाच पद्धतीने आपण सेकंड नंबरचा लगेच घेऊया, 4 नंबरचा. बघा, तर बघा क्वेश्चन नंबर 4. 3 प्लस 2 अंडर रूट 10 आय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि ह्याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे आपल्याला. मग बघा स्क्वेअर रूट काढूया. जसं आधी सॉल्व केलं आपण त्याच मेथडने. लेट 3 प्लस 2 अंडर रूट 10 आय ह्याचा काय काढायचं आहे आपल्याला, स्क्वेअर रूट. आणि ह्याचा स्क्वेअर रूट आपण कन्सिडर करूया, सपोज करूया ए प्लस आय बी हा आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट कॉम्प्लेक्स नंबरच येतो, म्हणून आपण हा कॉम्प्लेक्स नंबर घेतला. आता ए आणि बीची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग काय करूया, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया आपण. 3 प्लस 2 अंडर रूट 10 आय होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस आय बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर रूट कॅन्सल. 3 प्लस 2 अंडर रूट 10 आय इज इक्वल टू
ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी आय प्लस आय बी स्क्वेअर. ओके. आता पहा 3 प्लस ट्वाईस रूट 10 आय इज इक्वल टू ए स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि बी स्क्वेअर ॲज इट इज. तर -1 इंटू बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मायनस बी स्क्वेअर इथं लिहितो मी. प्लस ट्वाईस ए बी आय. वाटलंच तर इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो मी. ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण? बिकॉज आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. पहा आता रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करू आपण. इक्वेटिंग रियल and imaginary parts we get. हा रियल पार्ट काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 कॉल्ड इक्वेशन 1. इमॅजिनरी पार्ट 2ab इज इक्वल टू 2 अंडर रूट 10. ज्याच्यासोबत आय असतो ते इमॅजिनरी पार्ट, ज्याच्यासोबत आय नसतो तो रिअल पार्ट. आता आपण बीची व्हॅल्यू काढूया. बी इज इक्वल टू ट्वाईस अंडर रूट 10 डिवायडेड बाय 2a. 2 कॅन्सल म्हणजे बीची व्हॅल्यू अंडर रूट 10 डिवायडेड बाय ए कॉल्ड इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि 2 सायमल्टेनियसली आपण सॉल्व करूया. म्हणजेच कसं सॉल्व करणार आपण? तर बीची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ए स्क्वेअर मायनस बी. व्हॉट इज बी? अंडर रूट 10 डिवायडेड बाय ए होल ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर का? तर बीचा स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 3 ए स्क्वेअर ॲज इट इज मायनस रूट 10चा स्क्वेअर तर 10 येईल कारण की स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर इज इक्वल टू 3. ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करून घेऊया पूर्ण इक्वेशनला आपण. ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ए रेस टू 4 मायनस ए स्क्वेअर कॅन्सल 10 ए स्क्वेअर इंटू 3 ए स्क्वेअर. ए स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आपण ए रेस टू 4ला. प्लसचा 3 ए स्क्वेअर लेफ्ट साईडला -3 ए स्क्वेअर आणि हा -10 ॲज इट इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण काय करूया? थोड्या वेळासाठी ॲडजस्टमेंट करून घेऊ. म्हणजेच पुट करूया. पुट ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स आणि ह्याला परत लिहितोय एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 10 इज इक्वल टू 0. जिथं जिथं ए स्क्वेअर आहे तिथं आपण एक्स पुट केला. आता आपल्याला काय दिसतंय? क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं आपल्याला. मग अशा टाईपचं क्वाड्रेटिक इक्वेशन आपण कसं सॉल्व करतो? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय नाही म्हणजे 1 आणि हा कॉन्स्टंट -10 ह्यांचं मल्टिप्लिकेशन. -10 इंटू 1 -10 मल्टिप्लिकेशन केलं तर -10 यायला पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर -3 यायला पाहिजे. असे 2 फॅक्टर शोधा. काय भेटतील 2 फॅक्टर? सांगा. 5 2 10. हे पहा 2 पंजे 10 असं लिहिलं तरी चालेल. परंतु ह्यांची ॲडिशन ह्यांचं मल्टिप्लिकेशन 5 2 10 प्लस येते. दोन्हीपैकी एकाला मायनस पाहिजे तर मायनस आपण -5ला देऊ. का? तर बघा 2 मधनं 5 गेल्यावर -3 राहतात म्हणजे त्यांची सबट्रॅक्शन केल्यावर -3 येते आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर -10 येतं. म्हणून 2, -5 हे फॅक्टर आहेत. कशाचे? ह्याचे. तर बघा आता मग एक्स स्क्वेअर -2x -5x -10 इज इक्वल टू 0. पहिल्या 2 टर्ममधनं x कॉमन काढू. ब्रॅकेटमध्ये राहील x -2. ह्या 2 टर्ममधनं -5 कॉमन काढू. ब्रॅकेटमध्ये राहील -5. एकच मिनिट इथं प्लस पाहिजे. प्लस हां प्लस -5 कॉमन काढला तर x + 2 राहील इज इक्वल टू 0. आता x + 2 कॉमन काढू शकता. x + 2 कॉमन काढला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x -5 राहील इज इक्वल टू 0. म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आलं आणि इथून पुढे तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं हे पण क्लिअर होईल. बघा तुम्ही ऑलरेडी तसं 10th स्टँडर्डला सॉल्व केलेलंच आहे. सांगा आता ह्या 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट कधी 0 असेल? दोन्हीपैकी एक ब्रॅकेट 0 असेल तर मग बघा x + 2 इज इक्वल टू 0 और x -5 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू प्लसचा 2 राईट साईडला -2 और x मायनसचा 5 राईट साईडला प्लसचा 5 होईल. आता आपल्याला x रिप्लेस करायचा आहे. x आपण इक्वेशन सॉल्व करेपर्यंत पुट केला होता. x म्हणजे काय आहे? तर ए स्क्वेअर आहे.
ए स्क्वेअर इज इक्वल टू -2 और ए स्क्वेअर इज इक्वल टू 5. आता त्यांनी सुरुवातीलाच सांगितलेले काय तर इथं सांगून देऊ वाटलं असतं आपण, वेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. जे ए आणि बी ते काय आहेत, रिअल नंबर आहेत. मग याच्यामध्ये रिअल जो आहे तोच घ्यावा लागेल आपल्याला. तर मग इथं आपल्याला बट सांगूया आपण, ए बिलॉंग्स टू आर. एची व्हॅल्यू काय पाहिजे, रिअल पाहिजे. मग ए स्क्वेअर नॉट इक्वल टू -2 तर ही चालणार नाही. मग व्हॅल्यू कोणती चालेल आपल्याला, तर आपल्याला व्हॅल्यू चालेल ए स्क्वेअर इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू चालते. मग चला आता काय करूया, आपल्याला एची व्हॅल्यू काढायची. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5. स्क्वेअर रूट कॅन्सल, ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √5. कधी पण स्क्वेअर रूट घेताना प्लस ऑर मायनस घ्यायचं. तर एच्या दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. वेन ए इज इक्वल टू √5 तर पहिल्यांदा मी प्लस घेतली एची व्हॅल्यू. तर मग बीची व्हॅल्यू काढण्यासाठी इक्वेशन 2 मध्ये पुट करू आपण. बी इज इक्वल टू √10 डिवायडेड बाय √5. दोन्हीचा अंडररूट एकत्रित जर लिहिला तर 10/5 इज इक्वल टू किती, √2. 5 दोन्ही 10. वेन ए इज इक्वल टू -√5, बी इज इक्वल टू √10 डिवायडेड बाय -√5 इज इक्वल टू -√10/5. दोन्हीचा अंडररूट सेपरेट -√2. एची व्हॅल्यू √5 असताना बीची व्हॅल्यू √2 आणि एची व्हॅल्यू -√5 असताना बीची व्हॅल्यू -√2. तर अशा आपल्याला ए आणि बीच्या दोन व्हॅल्यू भेटल्या, त्या आपल्याला सुरुवातीला पुट करायच्या. देअरफॉर √3 + 2 √10i इज इक्वल टू ए. तर पहिल्यांदा एची व्हॅल्यू काय घेतली आपण, √5. तर बीची व्हॅल्यू √2 भेटली, √2i. और तसंच आपण एची व्हॅल्यू -√5 घेतली तर बीची व्हॅल्यू -√2i भेटली. दोन्हीला एकत्रित लिहायचं असेल तर असं लिहू शकतो, प्लस ऑर मायनस √5 + √2i हे फायनल आन्सर. म्हणजे दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस √5 + √2i हे भेटलं आपल्याला. असंच अजून एक क्वेश्चन आहे याच्यामध्ये, क्वेश्चन 1 मध्ये 5 नंबरचा, तो पण कंप्लीट करून घेऊ आपण. सिम्पल आहे. तर बघा क्वेश्चन रीड करतोय मी. 5 नंबर, 2 इन द ब्रॅकेट 1 - √3i. परत कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे, त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. बघा सोल्युशन, लेट 2 1 - √3i याचा काय काढायचं आहे आपल्याला, स्क्वेअर रूट. आणि त्याचा स्क्वेअर रूट सपोज करू आपण a + ib हा आहे. मग आता आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू काढावं लागेल. पण ए आणि बी काय आहेत ते लगेच सांगू आपण इथं. वेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. ए आणि बी काय आहेत तर रिअल नंबर आहेत, म्हणजे ए आणि बी रिअलच चालतील. आता पहा इथं दोन्ही साईडचा स्क्वेअर करू, स्क्वेअर रूट कॅन्सल होण्यासाठी. स्क्वेअरिंग ऑन बोथ sides we get √2 1 - √3i whole bracket square is equal to a + ib whole bracket square. Square root cancel. 2 times 1 - √3i is equal to, ह्याचं एक्सपान्शन करू आपण. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला a + b whole bracket square. करा एक्सपान्शन, a square + twice abi + ib square. ह्या 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ या दोन्हीला. 2 × 1 2 -2 × √3i इज इक्वल टू a स्क्वेअर ॲज इट इज. आता इथं जर स्क्वेअर केला तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते आणि बी स्क्वेअर ॲज इट इज. -1 × b स्क्वेअर -b स्क्वेअर. तर -b स्क्वेअर आपण इथं लिहूया, त्याला ब्रॅकेट देऊ आणि मिडल टर्म नंतर लिहूया 2abi. तर बघा आता राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर राईट हँड साईडला कॉम्प्लेक्स नंबर आहे, लेफ्ट हँड साईडला कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे हे पहा, रिअल पार्ट इमेजिनरी पार्ट, रिअल पार्ट इमेजिनरी पार्ट. मग आपण दोन्ही काय करूया, इक्वेट करूया. इक्वेटिंग रिअल अँड
imaginary parts. We get what is real part? A square minus b square is equal to 2, equation 1. What is imaginary part? 2ab is equal to minus 2 root 3. आता इथे b ची व्हॅल्यू काढतो मी. b is equal to minus 2 root 3 divided by 2a, 2 cancel. b ची व्हॅल्यू भेटली minus root 3 divided by a, called equation 2. आता इक्वेशन 1 आणि 2 सायमल्टेनियसली सॉल्व करून आपण a आणि b च्या व्हॅल्यू काढून घेऊया. मग कशी काढणार? तर बघा, b ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय मी. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, तर b म्हणजे काय? मायनस रूट 3 डिवायडेड बाय a होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2. इक्वेशन 1 मध्ये काय केली आपण? b ची व्हॅल्यू पुट केली. आता ह्याला सिम्प्लिफाय करू. a स्क्वेअर मायनस रूट 3 चा स्क्वेअर काय आला? 3. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होत असतो आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, 3 राहिलं. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर इज इक्वल टू 2. a स्क्वेअरने टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर a रेस टू 4 मायनस 3 इज इक्वल टू a स्क्वेअर इंटू 2 a स्क्वेअर. इथं a स्क्वेअर कॅन्सल झालं, 3 राहिलं. मग a रेस टू 4 आहे, त्याला आपण a स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. कारण 2 इंटू 2 4, तर या 4ला असं लिहू शकतो. हा प्लस 2a स्क्वेअर लेफ्ट साईडला मायनस 2a स्क्वेअर होईल आणि हा मायनस 3 ॲज इट इज इक्वल टू 0. आता आपल्याला एक इक्वेशन भेटले, ह्या इक्वेशनला सॉल्व करूया. ह्या इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी आपण ॲडजस्टमेंट करू. पुट a स्क्वेअर इज इक्वल टू x असे ॲडजस्टमेंट करू. a स्क्वेअरच्या ऐवजी मी x घेतोय. मग a स्क्वेअर जिथे तिथे x पुट करतोय. ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 a स्क्वेअर मीन्स x मायनस 3 इज इक्वल टू 0. तर कोणतं इक्वेशन भेटलं? दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर कसे पाडायचे तुम्हाला माहिती आहे. चला, फॅक्टरायझेशन मेथडने आपण याचे फॅक्टर पाडूया. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आणि कॉन्स्टंट -3 यांचं मल्टिप्लिकेशन. -3 इंटू 1 -3. मल्टिप्लिकेशन केलं तर -3 यायला पाहिजे आणि त्या दोन नंबरची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर -2 यायला पाहिजे. असे दोन फॅक्टर सांगा. काय येतील? 3 1 3, पण मायनस कोणाला द्यावं लागेल? 3ला. आता बघा, -3 इंटू 1 -3. मल्टिप्लिकेशन केलं तर -3 येते. 1 मधनं 3 सबट्रॅक्ट केले तर -2 आणि त्यांची सबट्रॅक्शन केली तर -2 येते. म्हणजे फॅक्टर बरोबर आहेत. मग बघा, x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1x मायनस 3 इज इक्वल टू 0. ह्या दोन टर्ममधनं आपण x कॉमन काढू. मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? x मायनस 3. ह्या दोन टर्ममधनं आपण 1 कॉमन काढू म्हणजे x मायनस 3 इज इक्वल टू 0. x मायनस 3 हा ब्रॅकेट आपण कॉमन काढू शकतो. x मायनस 3 जर कॉमन काढला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 1 राहिलं इज इक्वल टू 0. कधी बी मल्टिप्लिकेशन 0 कधी असतो? त्या दोन नंबरपैकी एक जर 0 असेल तर, किंवा ह्या दोन ब्रॅकेटपैकी एक जर 0 असेल तर x मायनस 3 इज इक्वल टू 0 और x प्लस 1 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू मायनसचा 3 राईट साईडला प्लसचा 3 और x इज इक्वल टू प्लसचा 1 राईट साईडला मायनसचा 1. पण आपण x ॲडजस्टमेंटसाठी पुट केलं होतं, तर x रिप्लेस करूया. x म्हणजे काय? a स्क्वेअर इज इक्वल टू 3 और a स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता पहा, आपण सुरुवातीला सांगितलं ए बी बिलॉंग्स टू आर. आता a ची व्हॅल्यू काढायची म्हणून इथे सांगू आपण बट a बिलॉंग्स टू आर. तर a काय पाहिजे आपल्याला? रियल नंबर पाहिजे. मग इथं काय सांगणार आपण? a स्क्वेअर इज इक्वल टू -1. तर हे नॉट इक्वल टू, कारण की हे इमेजिनरी नंबर होत आहे जर स्क्वेअर रूट घेतलं तर, म्हणून हा चालणार नाही. आपल्याला चालेल कोणता? a स्क्वेअर इज इक्वल टू 3 हा चालतो. आता याचं स्क्वेअर रूट घेतलं तर निगेटिव्ह नंबर येत नाही स्क्वेअर रूटमध्ये. मग बघा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट कॅन्सल, a इज इक्वल टू प्लस और मायनस √3. कधी पण स्क्वेअर रूट प्लस और मायनस घ्यायचं. आता पहा, a च्या व्हॅल्यू आपल्याला 2 भेटल्या. व्हेन a इज इक्वल टू प्लस √3, a ची व्हॅल्यू प्लस √3 असताना b ची व्हॅल्यू काढायची. तर ती व्हॅल्यू काढण्यासाठी इक्वेशन 2चा यूज करायचा आहे. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करू आपण. b इज इक्वल टू -√3 डिवायडेड बाय a मीन्स
रूट थ्री cancel, -1 answer. When a is equal to -√3, b is equal to -√3 divided by -√3, दोन्ही कॅन्सल, आन्सर इज 1. मायनस मायनस प्लस झाले पण, म्हणजेच √2 1 मायनस √3i याचं स्क्वेअर रूट. ए ची व्हॅल्यू √3 असताना बी ची व्हॅल्यू -1 भेटली म्हणजे 1i, और ए ची व्हॅल्यू -√3 असताना बी ची व्हॅल्यू +1 भेटली. या दोन्हीला एकत्रित लिहायचं असेल तर असं लिहू शकतो आपण, हे पहा, प्लस और मायनस √3 -1i असं लिहू शकतो. तर हे तुमचं फायनल आन्सर कशाचं, तर ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट हा भेटला. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 3 पासून टू क्वेश्चन 5 पर्यंत आपण कंप्लीट केलेले आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पहिले 2 क्वेश्चन कंप्लीट केले ह्या पहिल्या क्वेश्चनमधले, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 2 स्टार्ट करूया. तर अशाच पद्धतीने ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व तुमच्या मित्राच्या किंवा तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा. जे 11वी-12वीला सायन्सला मॅथमॅटिक्स विद्यार्थी घेतात त्यांच्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने हे मॅथमॅटिक्स तुम्हाला ह्या चॅनलवर शिकायला भेटेल. थँक्यू.